नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. 28 वर्षाचा आसिफ इस्माईल वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील ऑटो रिक्षा चालवत होते. आई सौदी अरेबमध्ये नर्स होती. आईवडिलाचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे त्याची लाड जास्त पुरली होती. त्यामुळे तो जास्तच बिघडलेला होता. आसिफला मौज मजा करणे, नशा करणे आवडत होते व दारू पिणे, पार्ट्या करणे, मुली मागे फिरणे हा त्याचा शौकच होऊन गेला होता. तो नेहमी डान्स बारमध्ये जाऊन मुलीवर पैसे उडवायचा. आसिफ ज्या बिअर बारमध्ये डान्स पाहायला जात असे तेव्हा एक दिवस त्याचे लक्ष 19 वर्षाच्या मुलीवर पडले. तिचे नाव पूजा होते. पूजाला पाहताच आसिफ तिच्या प्रेमात पडला, कारण पूजा दिसायला सुंदर होती. क्षणोक्षणी पूजाचा चेहरा त्याच्या डोक्यात फिरू लागला. तो तिच्या आठवणीमध्ये गुंग झाला होता. आसिफने कित्येक वेळा पूजासोबत जवळ साधण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पूजा त्याला भाव देत नसे. त्याला वाटले बिना पैशाने पूजा आपल्याला भाव देणार नाही. त्याने एक प्लॅन केला. त्याने त्याच डान्स बारमध्ये वेटरची नोकरी शोधली, जेणेकरून पूजासोबत भेटण्याचा बहाणा मिळेल. हळूहळू तो पूजाच्या जवळ जाऊ लागला. तेव्हाच त्याला मोठा झटका लागला, कारण पूजानं डान्स बार सोडून दिले होते आणि दुसरीकडे कुठेतरी निघून गेली होती. आसिफकरता हा फार मोठा झटका होता. पूजानं डान्स बारमध्ये नोकरी आपल्या आईच्या दबावामुळे केली होती, परंतु तेथील वातावरण तिला अजिबात पसंत आले नव्हते. त्यामुळे तिने थोड्याच दिवसात तेथून काम सोडून दिले आणि एका कॅटरिंग कंपनीत काम करू लागली. जेव्हा ही गोष्ट आसिफला माहीत पडले तेव्हा त्यानेही डान्स बारची नोकरी सोडली. तो कोणत्याही परिस्थितीत पूजापासून दूर राहू शकत नव्हता. खूप प्रयत्नानंतर त्याला पण त्याच कंपनीमध्ये कॅटरिंगचं काम मिळाले. आता तो पुन्हा पूजाच्या जवळ आला. हळूहळू त्याने पूजासोबत मैत्री करायला सुरुवात केलं. सुरुवातीला साधारण गोष्टी, नंतर सोबत बसणं, जेवण करणं आणि कामाच्या बहाण्याने जास्त वेळ तिच्यासोबत घालवणे. आसिफनं मोठ्या हुशारीनं पूजाला पटवण्याचा प्रयत्न करू लागला आणि हळूहळू पूजा पण आसिफला पसंत करू लागली. दोघेही सोबत काम करत होते, एकमेकासोबत वेळ घालवत असे आणि आसिफचे गोडगोड बोलणे पूजाला त्याच्याकडे आकर्षित करत होते. एक दिवस आसिफने तिला लग्नाबद्दल विचारले, माझ्याशी लग्न करशील का? तेव्हा पूजाने स्वतःच्या घरची पूर्ण कंडिशन त्याला सांगितली. पूजाचे वडील ऑटो रिक्षा चालवायचे, त्यामुळे घरातील खर्च चालत नव्हते. परिस्थिती खूप हलाखीची होती. परंतु पूजाची आई मंदा हिला ऐशोआराम पैसा हवा होता. त्यामुळे ती डान्स बारमध्ये काम करू लागली. हळूहळू तिच्याकडे पैसा भरपूर येऊ लागला. ती दिसायला सुंदर होती आणि डान्स पण छान करत असे. त्यामुळे ती डान्स बारमध्ये खूप फेमस झाली आणि पैसा पण भरपूर येऊ लागला. तिच्याकडे आता पैशाची कमी नव्हती. परंतु पूजाच्या वडिलांना हे पसंत नव्हते. त्यांनी तिला काम करण्यास मनाई केली, परंतु तिने ऐकले नाही. नंतर ते एकमेकापासून वेगळे राहायला लागले आणि शेवटी डिवोर्स झाला. डिवोर्स झाल्यानंतर मंदाने पूजाला आपल्यासोबत आणले. तेव्हा पूजा केवळ 16 वर्षाची होती. पूजाला तिने डान्स बारमध्ये काम करण्यास पाठविले. हे सगळं सत्य पूजाने आसिफला सांगून दिले. हे ऐकून आसिफ म्हणाला, जे झाले ते झाले, आपण नव्याने संसार करू. म्हणून पूजाने आईचं घर सोडलं आणि आसिफने पण घर सोडून दोघंही मुंबईच्या साकीनाका कॉलनीत किरायाने रूम घेऊन लिव्ह इनमध्ये राहू लागले. दोघंही खुश होते. आसिफनं पूजाचं नाव बदलून अशरीफा नाव ठेवलं. नंतर दोघांनी लग्न केलं. लग्नानंतरही त्यांचं प्रेम आधीसारखंच होतं. दोघांनीही नवीन संसार सुरू केला. लग्नानंतर काही दिवस सगळं काही व्यवस्थित सुरू होतं, परंतु पैशाची अडचण सुरू झाली. त्यांच्याजवळचे पैसे आता संपत आले होते. कॅटरिंगचं काम सिजनेबल चालत असे, बाकी दिवस काम नसायचे. कसं तरी घर खर्च चालवत होते. मात्र परिस्थिती बदलली नाही. पैशाच्या मजबुरीमुळे पूजाला पुन्हा डान्स बारमध्ये जावे लागले. आसिफनं पण आपलं कॅटरिंगचं काम सुरू ठेवलं, परंतु आता पूजा लग्नानंतर पहिल्यासारखी राहिली नव्हती. तिचे विचार आता बदलले होते. आर्थिक गरजामुळे तिला पुन्हा त्याच रस्त्याने ढकलले होते. हळूहळू ती पण तिच्या आईप्रमाणे भटकू लागली होती. आता तिचे अनेक माणसं मित्र बनले होते. त्यांच्यासोबत ती फिरत असे आणि पार्टीमध्ये जात असे. रात्री दारूच्या नशेत घरी यायची. आसिफला हे सगळं अजिबात पसंत नव्हतं. तो तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता, तेव्हा त्याला पूजा उलटं बोलू लागली. या कारणाने त्यांच्यामुळे आता नेहमी सतत झगडे व्हायला लागले. कधीकधी कित्येक वेळा मारामारी पण होत असे. एक दिवस आसिफनं पूजाला एवढं मारलं की ती सरळ साकीनाका पोलीस स्टेशनला गेली आणि त्याच्या विरोधात रिपोर्ट दिला. आसिफला जेलमध्ये जावे लागले. नंतर आसिफनं काही दिवसानंतर जेलमधून बाहेर आला. तेव्हा सगळं काही बदललेलं होतं. पूजा आता त्याच्यासोबत राहायला तयार नव्हती. ती त्याला सोडून नागपूरला मावशीकडे गेली होती. 1 महिन्यानंतर आसिफनं तिला माफी मागितली, म्हणून तिने त्याला नागपूरला बोलावून घेतलं.
नागपूर आल्यानंतर आसिफनं पुन्हा कॅटरिंगचं काम सुरू केलं. पूजाने जाकरोली कॉलनीत किराणे रूम घेतलं आणि दोघं पती पत्नीप्रमाणे राहू लागले. परंतु पूजाची सवय बदललेली नाही. मुंबईप्रमाणे नागपूरमध्येही तिने कित्येक माणसं मित्र बनवले. आसिफने पूजाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तिची सवय गेलीच नाही. यामुळे आसिफला आता पूजाविषयी द्वेष निर्माण झाला. 27 एप्रिल 2000च्या रात्री पूजाच्या रूमच्या स्लॅबवर तिच्या मित्राची बर्थडे पार्टी होती. पार्टीमध्ये दारू चिकन व्यवस्था केली होती. या पार्टीत आसिफ पण होता. तो बसून चुपचाप पूजाचं नाटक पाहत होता. पूजा नशेमध्ये धुंद एका मुलाच्या बाहुपाशात होती. तो मुलगा तिच्यासोबत अश्लील चाळे करत होता. हे पाहून आसिफला खूप राग आला, परंतु तो काहीच करू शकत नव्हता, कारण तो मुलगा कॉलनीतला बदमाश मुलगा होता. त्याला हे सगळं पाहून सहन झालं नाही आणि रागात खाली येऊन पलंगावर लेटून राहिला. पार्टी झाल्यानंतर पूजा पण खाली येऊन झोपली. आसिफ जागाच होता. त्याच्या डोक्यात पूजाचा धोका दिसत होता. रागाच्या भरात त्याने पूजा झोपेतच असताना तिच्यावर चाकूने वार केले. ती जागीच मरण पावली. त्याने दाराला बाहेरून कुलूप लावले आणि मुंबईला पळून गेला. मुंबईला गेल्यानंतर त्याने आपल्या मित्राला कॉल केला. या कॉलमुळे तो पोलिसांना सापडला. पोलिसांनी त्याला पकडले. आसिफला न्यायालयात हजर केले असता त्याला जन्मठेपेची सजा सुनावली. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा.